आपण हे बघतोय याच्या पाठीमागेच माझं घर आहे, जिथे आम्ही मागील 3-4 वर्षापासून राहत आहेत. हे आमचे शेजारी आहेत, जे मला वाटतं एक 50-100 वर्ष अगोदरपासून इथे स्थायिक आहेत. तर तुमच्या बाजूला जो तलाव दिसतोय, हा जो तलाव जो आहे ना, हा आमच्या 2-3 पिढ्या अगोदरचा हा आमच्या चर्चचा मुख्य तलाव आहे. आणि या तलावामध्ये अगोदर जो पाणी यायचं, म्हणजे जे पावसाचं पाणी यायचं, ते साठवून आमच्या इकडची जनावरे म्हणजे गायी म्हणा किंवा इथे जी शेळी मेंढी पाळत होते ते लोक ह्या तलावाचा वापर करून त्यांच्या प्राण्यांसाठी तो पाणी प्यायला होता. त्याच्यानंतर आमच्या इकडचे काही लोक ना ऑक्शन, म्हणजे याचं ऑक्शन व्हायचं, त्याच्याने ते मच्छीमारीचा व्यवसाय करायचे आणि एक सर्टन पिरियडसाठी ते त्याच्यावर उदरनिर्वाह करायचं. पण आता मागील 3-4 वर्षापासून आम्ही बघतोय ना की पाणी प्रत्येक वर्षानुवर्षी दूषित होत चाललेलं आहे. आणि आता आम्ही फक्त मागील 3 दिवस बघितलेला ना, हा एवढा पाणी दूषित झालेला आहे ना की 3 दिवस झाले आम्ही इथे राहणारे, म्हणजे इथे ह्या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांना एवढा त्रास व्हायला लागलेला आहे की आम्हाला लिटरली पोटामध्ये मळमळ होऊन उलटी, ओमिटिंग, आणि माझ्या मुलाने 2 दिवस ओमिट सुद्धा केलेला खाल्यानंतर. कारण हा दुपारी जेव्हा तो स्कूलमधून येतो तेव्हा याचा बाष्पीभवनाने मला वाटते जास्त प्रभाव होत असेल आणि त्यामुळे जास्त त्रास होतोय. तर मी काल जातीने आमचे डोंगरी गाव मंडळ आणि तारोडी गाव मंडळ यांना प्रत्यक्षरित्या भेटून त्यांना सांगितलं आणि त्यांनी इमिडिएटली येऊन सकाळी त्याची पाहणी वगैरे केली. तर आता असं झालेलं आहे की ह्या फक्त पाण्याने आमच्या इकडच्या स्थानिक लोकांना तर सोडा, आता इथे सिनियर सिटीजन राहतात, या घरामध्ये सुद्धा सिनियर सिटीजन राहतात आणि ते आम्हाला सांगतात की आम्हाला त्रास होतोय, श्वसनाचा त्रास होतोय. कदाचित या पाण्याच्या वासामुळे त्यांना नक्कीच रित्या तो श्वसनाचा त्रास होतोय, कारण आम्हाला सुद्धा तो त्रास होतोय. आता याच्या पुढे जर तुम्ही त्या साईडला गेला बघितलं ना, तर आमचे स्थानिक लोक तिकडे शेती, भात शेती आणि भाजीपाला लावत आहेत. आता हा पाणी जो आहे ना, तो काही इथून डायव्हर्ट होऊन त्या शेतामध्ये घुसलेला आहे आणि त्या शेतामध्ये घुसल्यानंतर त्यांना स्किन्स इश्यू, कारण हा पाणी कुठेतरी केमिकल, तुम्ही पूर्णपणे त्याच्यावर बघितलं ना, वर असा केमिकलचा थर सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे त्यांना स्किन इश्यू आणि त्यांच्या भातशेतीवर आणि त्यांच्या भाजीपाल्यावर सुद्धा त्यांचा प्रॉब्लेम्स होत चाललेले आहेत. तर ते वारंवार ते सुद्धा सांगत आहेत की आम्हाला शेतातून घरी गेल्यानंतर पायाला खाज वगैरे येतं आणि त्याला असे छोटे छोटे हे येतात. तर त्याचा कुठेतरी ह्या पाण्याचा परिणाम आमच्या स्थानिक लोकांवर होत चाललेला आहे. तुम्ही जर 15 वर्षाच्या अगोदर बघितलेलं पूर्णपणे हिरवळ होतं आणि इथं पर्यटन येणारी लोक इथे थांबून हे इथे बसत होते आणि ह्या मोकळ्या हवेचा ते आस्वाद घेत होते. म्हणजे ह्या मोकळ्या हवेमध्ये इथे थांबून ते एक विसावा घेत होतो. पण आता जो ज्याप्रमाणे आम्हाला वास येतोय आणि याचा त्रास होतोय, तर आम्हाला प्रशासनाला एकच विनंती आहे की सगळ्यात पहिला ह्याचा स्रोत कुठून आहे, हा कुठून पाणी येतोय आणि त्याचा सगळ्यात पहिला स्रोत थांबवला पाहिजे आणि जिथून जो हा दूषित पाणी येतोय त्याच्यावर योग्य ते सोल्युशन आम्हाला दिलं पाहिजे. आणि याच्यानंतर होणारं जे संध्याकाळी येणारं मच्छर, एकदम अतिशय खराब प्रकारचं मच्छर आम्हाला इथे हे होतंय आणि त्याच्याने एक मोठमोठी बिमारी, म्हणजे मोठमोठा आजार आमच्या स्थानिक लोकांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्हाला प्रशासन, आम्ही इथे कोणाची कंप्लेंट किंवा काय करायला आलेलो नाही, तर प्रथमच हे आम्ही आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सांगत आहेत. आम्हाला प्रशासनाला आमची नम्रतेची विनंती असेल की तुम्ही लवकरात लवकर याच्यावर योग्य ती कारवाई करून यावर योग्य तो निर्णय घ्यायचा. आता हा पाणी तर दूषित झालेला आहे, ॲज अ टेम्पररी सोल्युशन म्हणून तुमच्याकडून हा पाणी शुद्ध करण्यासाठी किंवा याच्यावर एखादा केमिकलचा फवारा किंवा काहीतरी औषध फवारणी करून तो कसा तात्पुरत्या स्वरूपात त्याला शुद्ध करता येईल, त्याच्यावर सगळ्यात पहिला शासनाने याच्यावर काहीतरी ठोस उपाय करायला पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा स्रोत, म्हणजे कुठून येणारा तो पाणी, तो थांबवला तर आम्हाला अतिशय उत्तम होईल.